तुला काय वाटतंय? तुझं मन तुला काय सांगतंय? कर ना विचार थोडासा. लग्न म्हणजे काय? 2 दिवसाचा कार्यक्रम आहे उरकून घ्यायला. 2 परिवार एकत्र येतात, 2 कुळ एकत्र जोडली जातात. या सगळ्या गोष्टी तू उरकून टाकल्यासारख्या उरकून टाकणार आहेस आणि जाणार आहेस. हे बघ, तुला जर हे लग्न अशा पद्धतीनं करायचं असेल ना, तर ते तुला मान्य असेल, मला मान्य नाहीये. हे असं तुझं लग्न बघण्यापेक्षा मी इथून कुठेतरी निघून गेलेलं बरं बाबा. मला नाही सहन होणार. आई, तुला माहितीये तू आणि अंतरा माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. ती तर आधी सोडून गेली मला, तूही सोडून गेली तर मी जगू कसं? सांग. अभिराम, कोणत्या मनस्थितीतून जातोयस कल्पना आहे मला. हे लग्न करण्यासाठी तू कुठल्या त्रासातून जातोयस सगळी कल्पना आहे रे बाळा मला. पण तू दुसऱ्या बाजूने देखील विचार कर ना. कदाचित या लग्नामुळे तुझ्या आयुष्यात तुला जगण्याची एक वेगळी उमेद मिळेल. तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येईल. फक्त अंतराचा विचार नको करू बाळा. या कुटुंबाचा विचार कर. कुटुंबातील प्रत्येकाचा विचार कर. आणि श्वेताची काय चूक आहे? तिला का त्रास? तिच्या घरच्यांना का त्रास? म्हणून सांगतेय, जे काय करशील ना ते मनापासून कर अभिराम. तू या लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये मनापासून सहभागी हो बाळा. आई, अभिराम, एकदा तरी स्वतःला संधी देऊन बघ बाळा. ठीक आहे. मला कळतंय तू काय बोलतेस, नीट कळतंय. या लग्नात मी पूर्णपणे सहभागी झालो तर सगळ्यांना आनंद मिळत असेल, सगळं काही ठीक होत असेल तर मी करेन. जे तुला हवंय ते करीन. तू खुश राहा फक्त. बस. आई, मला तुला आनंदात बघायचं, पण खरंच मला या लग्नाबद्दल कुठल्याही फिलिंग्स नाही आहेत. अभिराम, तू हे लग्न कर आणि हेच लग्न तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. स्माइल ना. कुठे गेलेत विक्रांत? आत्ता येतो म्हणाले होते. हॅलो, बोल ग. अहो विक्रांत, कुठे आहात तुम्ही? अगं, इथेच जरा राऊंड वर आलो होतो. बोल ना. अहो काय हे, इथे आपण एजंटच्या हळदीसाठी आलोय की नाही? मग तुम्ही असं मध्येच कसं काम काढलं? खप, ते काय करणार, आमचं कामच असं. असू द्या आता, मला सगळंच माहिती. ड्युटी समोर तुम्हाला दुसरं इतर काहीही महत्वाचं वाटत नाही आणि तुमचा हाच प्रामाणिकपणा मला खूप आवडतो. बरं, मी फोन यासाठी केला होता. ऐका ना, एजंटनी आपल्यासाठी हॉलिडे प्लॅन केला होता की नाही? आपल्याला किती छान चेंज मिळाला होता. मला काय वाटतं, आपणही त्यांच्या लग्नासाठी गिफ्ट म्हणून हॉलिडे पॅकेज देऊया का त्यांना? कुठला देऊया, ऑस्ट्रेलिया की युरोप? तुझ्या अगं, पण हे बघ, आपण नाही हा, आता असं म्हणू नका की तुझं तू ठरव म्हणून. त्यापेक्षा तुम्ही तुमची सगळी कामं संपवा आणि लवकर इकडे या, मग आपण मिळून ठरवूया. आणि असे सरूला मला कामात मदत करायची. हॅलो हॅलो पूजा, ऐक ना अगं. करा, तुमच्यासाठी हॉलिडे पॅकेज बुक करा. माझ्या आयुष्याचं वाटोळं लावलं यांनी आणि त्यांच्यासाठी काय तर म्हणे हनीमून साठी सगळं बुक करा. छान. अभिराम जहागीरदार, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली. तुझ्यामुळे माझी वर्दी गेली. तुझ्यामुळे आज मी समाजात मान खाली घालून वावरतोय. मी सोडणार नाहीये तुला.
हा विक्रांत सोडणार नाही तुला.